धडधड का वाजू लागे स्वप्नांचा रंग नव्याने कळला रंगून या प्रेमात मी झाले तुझे हो हो हो. ओ बाबरे. सध्या आहे गुड वाईब्सचा जमाना आणि अर्थात जिथे गुड वाईब्स तिकडे आपण असतो आणि म्हणून मी सुद्धा आज नवशक्तीच्या स्टुडिओमध्ये गुड वाईब्सच आणायच्या असं ठरवलं आहे आणि त्यामुळे आपले खूप छान आवडते कलाकार मी आज घेऊन आलेली आहे आणि ते आपल्याला देणार आहेत हार्दिक शुभेच्छा. हे काय रिझन आहे हे त्यांनाच विचारूया. आज आपल्यासोबत आहेत पुष्कर जोग, हेमल इंगळे आणि पूर्वी मुंदडा. तिघं आपल्यासोबत आहेत. तिघांचंही खूप स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा. येस, तर पुष्कर अर्थात पहिलं तुझ्याकडे वळीन मी की छान छान सिनेमे तू नेहमी घेऊन येतोयस आणि आता हार्दिक शुभेच्छा. विषय वेगळा वाटतोय आणि अर्थात कास्टही भन्नाट आहे, तर प्लीज याबद्दल आधी सांग. वन्स अगेन डिफरंट सब्जेक्ट, डिफरंट टॉपिक. इट्स अ लव्ह स्टोरी, पण काहीतरी सांगणारी एक लव्ह स्टोरी. एक छान विषय आहे जो आपल्या समाजात आपण जास्ती बोलत नाही, खुलून बोलत नाही. आणि आपण म्हणतो ना समाजात खूप सारे टॅबूज आहेत की हे बोलवू नका, हे करू नका. तर हाच एक ह्या टॅबू ह्या विषयावर ही फिल्म आहे. पण कुठेही आम्ही लाईन क्रॉस नाही केलेली. अगदीच हलक्या फुलक्या पद्धतीने ते आम्ही मांडलं आहे आणि वी हॅव मेड शुअर की हे एक फॅमिली एंटरटेनरच बनेल. छान रिस्पॉन्स येतो आहे ट्रेलरला आणि आय एम व्हेरी हॅपी. इट्स अन ऑन्सॉम्बल स्टारकास्ट विथ ब्युटिफुल लिडिंग लेडीज. आय एम व्हेरी हॅपी आणि आय एम फिंगर्स क्रॉस्ड की जे फिल्ममध्ये मला म्हणायचं आहे ते सटली आम्ही बोलतोय. सो आय एम होपिंग फॉर द बेस्ट. म्हणजे लग्न झालं पण त्याचं काय, नंतर काय, हे काय असणार आहे का सगळं? हो हो, बिकॉज लग्न ना आता सिनियर जे असतात ना, आई वडील, काका काकू जे कोणी असतात ते म्हणतात की लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होतं, सगळं ठीक होतं. तर ते असं होतं का? अजिबातच नाही होत. हेच विचारणारा सिनेमा आहे. सो ते होत नाही. बिकॉज खूप काही गोष्टी असतात लग्नानंतर. ॲडजस्टमेंट, कॉन्व्हर्सेशन्स, कम्फर्ट झोन आणि फक्त मेंटली नाही फिजिकली सुद्धा. सो ते नवरा बायकोमध्ये ते संभाषण होणं खूप गरजेचं आहे की व्हॉट इज युअर कम्फर्ट. सो हे सगळे जे गोष्टी आहेत लग्नानंतरच्या, हे आम्ही फिल्ममध्ये मांडलेलं आहे पण हलक्या फुलक्या पद्धतीत. हा, कारण ते जो विषय तू सांगतोस तो अर्थात महत्वाचा आहे, पण हे सगळं खूप छान एक हलकी फुलकी कॉमेडी सुद्धा पाहायला मिळते आम्हाला. कारण सगळे छान कलाकार आहेत, तर ते इट्स अ छान सगळं लाईट कॉमेडी असणार. हो हो हो, इट इज अ फॅमिली एंटरटेनर. आणि ना आय हॅव मेड शुअर की वेन there are families involved and when the families talk about a certain topic it is more convincing. आणि त्याला आपण एक फनी वेमध्ये सांगितलं तर ते प्रीची साऊंड होत नाही. नाहीतर मग काय होतं, युअर काइंड ऑफ प्रीची की आम्ही जे सांगतो ते ऐका असं नको आहे. आम्ही ते सटलीच बोललो आहे आम्ही. सो आय एम रिअली होपिंग की एक छान मेसेज जाईल यंग कपल्सना, मॅरिड कपल्सना. सो लेट्स सी, होपिंग फॉर द बेस्ट नाव. येस. आणि आता मी हेमल तुझ्याकडे येते. हेमल, आम्ही तुला याआधी पण नवरा माझा नवसाचामध्ये पाहिलंय 2 मध्ये, आणि आता पुष्कर सोबत ही केमिस्ट्री कशी रंगली आहे, केमिस्ट्रीच म्हणेन मी. आता यात काय केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे माहिती मला. येस, कसं रंगलंय हे? नाही, आय थिंक पहिला तर पुष्कर आणि माझा मेन कनेक्ट हा सचिन सर आहेत. आणि आमची ओळख पण सचिन सरांनीच करून दिलेली. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी माझी पहिली फिल्म अशी की सचिन सरांवर प्रमोट करत होते, जी त्यांनी डिरेक्ट केलेली, त्यावेळी पुष्करची फिल्म ती आणि ती, करेक्ट, त्यावेळी आपण ती प्रमोट करत होता आणि आम्ही असंच वी बम्प्ड इनटू इच अदर. आणि मग सरांनी मला असं इंट्रोड्यूस केलेलं की हे बघ हेमल, दिस इज यू आर माय प्रॉडजी अँड ही इज ऑल्सो माय प्रॉडजी. सो बेसिकली आपण सगळे फॅमिली आहोत. दिस इज हाऊ वी वर इंट्रोड्यूस. कारण पुष्करला पण सरांनी इंट्रोड्यूस केलं इंडस्ट्रीत जेव्हा तो खूप लहान होता. पुष्करने इतकी वर्ष कामं केली आणि त्यामुळे आपल्याला दिसतंय की कसं आता तो इतका रमलाय आणि इतका म्हणजे मुरलाय इंडस्ट्रीत की ह्या फिल्ममध्ये त्याने प्रोडक्शन, डिरेक्शन, म्युझिकच्या सगळ्या सेशन्सला बसलेला. हेच बोलत होते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, लिरिसिस्ट, एव्हरीथिंग. काय नाही केलं. आय वोंट बी सरप्राइज्ड इन द नेक्स्ट फिल्म सचिन सरांच्याच पावलावर पाऊल टाकून तू हिरोईनचं पण काम करशील. त्यांनी इतकं मस्त हे केलं, नवीन कॅरेक्टर. यू नेव्हर नो.
सो एनिवे जोक्स अपार्ट बट पुष्कर आणि माझी ओळख आधीपासून होती आणि एक गोष्ट मला माहिती आहे की म्हणजे मी बिलीव्ह करते की तुमचे फ्रिक्वेन्सीज मॅच होता म्हणूनच तुमचे पाथ्स क्रॉस होतात आणि तसंच झालं जेव्हा मी काम करायला लागलो मला कळालं की किती इझिली ती केमिस्ट्री जुळतीये मला काही जास्त एफर्ट घ्यायला लागले नाहीत त्यालाही काही जास्त एफर्ट्स घ्यायला लागले नाहीत आणि बरेच वर्ष आमच्या गप्पा असायच्या की आपल्याला ही फिल्म करूया असं करत करत हार्दिक शुभेच्छा फायनली ते मटेरियलाइज झाली पण आधी पण जेव्हा मीटिंग्ससाठी मी पुष्करला भेटले दुसऱ्या फिल्म्सच्या निमित्ताने तेव्हा मला नेहमी आमच्या दोघांचं एक युनॅनिमस ओपिनियन असायचं की माझंही असायचं की आय वॉन्ट टू वर्क विथ गुड पीपल आणि तोही तेच म्हणायचं की आय वॉन्ट टू वर्क विथ गुड पीपल म्हणून वी शुड डेफिनेटली वर्क टुगेदर आणि लाईक आय सेड की इट वॉज जस्ट केक वॉक काहीच अवघड नव्हतं खूपच इझी होतं त्याचं सेट मला खूप आवडलं कारण तिथे काही आरडाओरडा नाही काही असं नेगेटिव्ह वातावरण नाही तर त्यामुळे एका ॲक्टरला जास्ती त्याच्या क्राफ्टवरती फोकस करता येतो खूप काय होतं आरडाओरडा असेल ना थोडं डिस्टर्ब काहीही करा कितीही म्हणा की आता ते ठीक आहे इंडस्ट्रीत होतंय हे आता आपण एक्सेप्ट करून पुढे चालतोय पण कुठेतरी थोडं तुला डिस्टर्ब होतंच की अच्छा ठीक आहे हे चाललंय मग ठीक आहे मग आपण जरा प्रोडक्शनचं एक काहीतरी चालू आहे मग जरा आपण आपलं हे पॉज करूया मग काय ओके तसं इथे कधीच काही नाही प्रोडक्शन ग्लिच नाही डिरेक्शन वाईज इतकं क्लॅरिटी होती त्याला आणि नमिश म्हणून आमचे जे असोसिएट डायरेक्टर आहेत त्यांना सो खूप इझी होतं माझ्यासाठी म्हणजे मला येऊन नुसतं माझं काम उत्तमपणे करायचंय इतकंच वॉज माय फोकस क्या बात आहे आणि पूर्वी तू पण या टीमचा भाग झालेली आहेस मोठा आणि तुझंही काहीतरी भन्नाट कॅरेक्टर असणार आहे तर काय असणार आहे ते आणि काय सांगशील या सिनेमाबद्दल नताशाचा कॅरेक्टर म्हणजे मी एक लाईनमध्ये तेच सांगणार की ती इथून खूप बोल्ड आहे आणि बोल्डचा कन्सेप्शन जे आहे लाईक जी परिभाषा आहे बोल्डची ती चेंज करणार आहे या फिल्मनी दॅट्स द मोस्ट ब्युटिफुल थिंग म्हणजे आपण कधीतरी बोलतो की आपल्याला पाथ ब्रेकिंग सिनेमा बनवायचा आहे काहीतरी वेगळं बनवायचं आहे आणि जेव्हा अशी स्क्रिप्ट येते समोर तर म्हणजे यू जस्ट फील ब्लेस्ड की तुम्हाला असा पात्र प्ले करायला मिळतोय जो इतका रिलेटेबल आहे आणि आजच्या सोसायटीमध्ये आजच्या यूथमध्ये कपल्समध्ये हा जो मुद्दा आहे ऑफ इमोशनल इंटिमेसी फिजिकल इंटिमेसी ऑर अंडरस्टँडिंग कॉन्व्हर्सेशन हे सगळं हायलाईट करणं आणि त्याला इतक्या फन एंटरटेनिंग वेनी प्रेझेंट करणं इट्स अ ड्रीम आणि मला पण जसं पुष्करनी प्रेझेंट केलं आहे मोठ्या पडद्यावर म्हणजे तर एक अभिनेत्रीचं असं स्वप्न असतो की अशाप्रमाणे आपला डेब्यू हवा अशाप्रमाणे आपल्याला प्रेझेंट तुला जसं हवं होतं तसं ते झालं तसंच झालं इनफॅक्ट गाणी पण इतकी सुरेख आहे दोन्ही गाणी लाईक ओ बाबरी अँड डोक्याला शॉट द्या सो द म्युझिक इज सो लाईक बीटी कॅची सोनू निगमनी गायलंय म्हणजे इतकं सुंदर गायलंय त्यांनी तो गाणं आणि इवन डोक्याला शॉट इज लाईक ट्रेंडिंग ऑफकोर्स तर when a movie is a whole package तर you nothing but grateful to be a part of this. वा क्या बात नक्कीच म्हणजे काहीतरी छान कॉम्बिनेशन पुष्कर तू घेऊन आलायस आता मी अर्थात त्या विषयाकडे थोडं वळते जेव्हा मी ट्रेलर पाहिलं तेव्हा मला कुठेतरी एक ते आयुष्मान खुरानाचे काही सिनेमे आपण जे पाहिलेत की ज्याच्यात कुठेतरी अशा संवेदनशील विषयाला हात घातलेला असतो पण कुठेतरी एक फॅमिली कॉमेडीचा पण एक फील आला तर कुठेतरी तुझ्या डोक्यात असे काही इन्स्पिरेशन्स होते का किंवा काय होतं हो नक्कीच होते हो आय एम बिग फॅन ऑफ हिज फिल्म्स छान विषय निवडतो तो सो सिमिलरली आय थॉट 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रीयन ऑडियन्स ह्या विषयासाठी रेडी नव्हती आय थिंक टुडे दे आर रेडी फॉर इट बिकॉज सोशल मीडिया एवढं इव्हॉल्व झालं आहे आय थिंक पीपल आर रेडी फॉर सच टॉपिक्स नाव सो मी मग थोडं ऑफकोर्स मी आयुष्यमानचे फिल्म्स करतो ऑफकोर्स आय एम व्हेरी इन्स्पायर्ड बाय दॅट झोन की विषय खूप गंभीर असतो पण ते जसं मांडतात ना खूप छान मांडतात ते अँड वेन फॅमिलीज आर इन्वॉल्ड इट्स मोर कन्व्हिन्सिंग हो आय वॉज इन्स्पायर्ड बाय देअर फिल्म्स पण 5 वर्ष आधी जर तू मला विचारशील वुड हॅव आय थॉट ऑफ मेकिंग दिस फिल्म देन नो थोडंसं आता हे गट्सी आहे ऑनेस्टली बिकॉज सम पीपल ऑल्सो सेईंग की जे ओपिनियन मला येतात ना की 90% people are like, wow, what a subject. Yesterday only I met Shreyas Talpade sir, so he was saying that's a very amazing subject you are doing.
पण ते 5-10% जे लोक आहेत ना की नाही असं कुठे असतं का मराठीमध्ये हे चालत नाही ऑल दॅट. पण ठीक आहे, आय ऑलवेज बिलीव्ड इन व्हॉट आय वॉन्ट टू डू निलिमा. त्यामुळे मराठीत वेगळे विषय आले पाहिजे असं नाहीतर मला तुम्ही नाहीतर काय करणार, अजून काय करणार तुम्ही? लव्ह स्टोरी ठेवणार, आम्ही दुबईत गाणं करू, पण विषय काय आहे? तुम्ही लव्ह स्टोरी नुसतं लव्ह स्टोरी नाही होऊ शकत ना. इट हॅज टू बी सम व्हॉट यू से, द टॉपिक हॅज टू बी त्यामुळे जास्त विषय महत्वाचा होतो. ॲब्सोल्युटली. हो हो, प्रेमाला एक करेक्ट. नवीन परिभाषा. ओके, परिभाषा. वा वा.